धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तू, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालू पोटी शीतळ, भवनदीचा झाला तारा, भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादी, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालू पोटी शीतळ, तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता याहुनी, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालू पोटी शीतळ, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार, कधीचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कधीचा कधीचा सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझे वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणराम, ऐसे देई प्रेम काही कळा, इष्टिकायां समपदम तिष्ठन्तं पुरुषोत्तमं, जगनस्थकरद्वन्द्वं शुल्लकाद्दाममी कलम, सव्यासव्यकरोद्भासी पद्मशंख विभूषितम्, ईषदहासं स्मरमुखं शिवस्कन्धं दिगंबरं, ब्रह्मा रुद्रकुमारो हरिवरुणयमावन्नीन्द्रकुबेर, चंद्रादित्या सरस्वत्यादिगणगावायुर्भुजंगा, सिद्धा नद्यो शृणोर्श्रीतिरदितिसुता मातरश्चण्डिकाद्या, वेदास्तीर्थानि यज्ञा गणवसुमुनया, पन्तु नित्यं ग्रकाश्च, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लागलो, लागलो, तुमचा अनुग्रह लागलो, करुणा दयाळा, दयाळा, करुणा दयाळा, करुणा निरपणा भगवान महारुद्रांच्या सानिध्यामध्ये संतश्रेष्ठ माधवबाबा मुळवणकर यांच्या घालून दिलेल्या नियमाप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या अखंड हरिनाम सप्ताहातील पंचम दिवसाची कीर्तनरूपी सेवा श्रीमान माने महाराज यांच्याद्वारा माझ्याकडे आलेली आहे। मी का रागीन निराळा ऐसा सांडुनी सोहळा, अत्यंत सुंदर संतांनी घालून दिलेली ही परंपरा, या दिव्य परंपरेमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, यामध्ये सकाळपासून चालत असलेला प्रत्येक उत्सव, सकाळी काकडा असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, गाथा भजन असेल, सकल संत कथा या ठिकाणी
हरिभक्तीपरायण आमचे गणेश महाराज यांच्या मुखारविंदातून तुम्ही संत कथा ऐकत आहात। मी फार आकर्षित झालो, कारण आमच्या इकडं पुष्कळ कथा आहेत, मात्र भक्ताची आणि देवाचं अत्यंत संवादात्मक शैलीतलं कथा म्हणजे संत कथा आहे। आणि या संत प्रकरणाला कुणीतरी हात लावला आणि त्यातल्या त्यात सकल संत कथेला हात लावला, ही चांगली गोष्ट आहे। म्हणून त्यांच्या मुखारविंदातून तुम्ही सकल संत कथा हेही श्रवण करत असता। आज या ठिकाणी नाथांच्या वाक्यात बोलायचं म्हटलं, धन्य दिवस झाला संत समुदाय भेटला, कोडे फिटले जन्माचे, सार्थक झाले पैशाचे। आज दिवाळी दसरा अन संत पाया आली घरा। आज यावर्षी निरपण्यामध्ये सर्व संतांच्या परंपरेतील या ठिकाणी मोठे मोठे तुकोबारासारख्या महात्म्यांच्या घरातल्या त्या रक्तानं या गादीवर येऊन जावं, ही विशेषता आहे। आज या ठिकाणी हरिभक्तीपरायण आमचे विठ्ठल महाराज दिवेगावकर एक वारकरी जीवन मी माझ्या आज मला प्रत्यक्षात त्यांचं दर्शन झालं, कारण ऐकून होतो। हरिभक्तीपरायण आमचे सताळकर महाराज हेही या ठिकाणी हजर आहेत। विशेषत्वाने ठाकूरबा परंपरेवर फार प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी हजर आहे। निष्ठेनं या ठिकाणी आमची परिसरातली गुणीजन मंडळी, गावातली गुणीजन मंडळी, आता प्रत्येकाचं मला काही कलाकार मंडळीचं नाव ज्ञात नाही, म्हणून प्रत्येक भजने या ठिकाणी मोठ्या आवडीनं भजना करतात, तुकोबाराच्या कीर्तना करता आणि आपलं अंग परमात्म स्वरूप बनवण्याकरता आज या ठिकाणी आपण उभे आहोत। कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप। अंग हरिरूप बनवण्याची साधना म्हणजे कीर्तन। कीर्तन कशाला म्हणायचं तर नामघोष ज्या कीर्तनात होतो, म्हणून आमच्या इकडं नाम परंपरा, नाम कुणी घ्यावं हा एक साधा प्रश्न येतो। म्हणून सर्वांनी नाम घ्यावं, नाही घेतलं तर काय होतं, वाया जातो। म्हणून वाया जाऊ नये म्हणून तुकोबारासारख्या महात्म्याने सांगावं, सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया। नामाने कोणीच वाया जात नाही असं ऐकलं का म्हटले तुम्ही कोणी? सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध आणि ऋषी। नाम हे सर्वांनी घेतलं पाहिजे। नाम ही साधना प्राथमिक अवस्था आहे आणि नाम ही साधना शेवटची अवस्था आहे। या दोन्ही साधनेमध्ये ज्याला परिपक्व व्हायचं असेल, म्हणून ज्ञानोत्तर भक्तीच्या द्वारा ज्ञानाला सुद्धा कधी कधी नाम पाठीमागं टाकतं। विठाला 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 म्हणून आज अभंग या ठिकाणी निवडत असताना संतप्र प्रकरणातील हा अभंग निवडलेला आहे। म्हणून आम्ही नेहमी कथा पाहत असताना आमचं चित्त भगवंताच्या चरणावर विलीन होण्याकरता आम्ही कथा ऐकतो। कथेचा नियमच तसा आहे। म्हणून सदासेव्या श्रीमद्भागवती कथा, यस्या स्मरण मात्रेन हरिश्चित्तम समाश्रयेत। म्हणून आम्ही कथा ऐकावी। कथा काय म्हटले? कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम। या ठिकाणी संवादात्मक शैलीच्या देव भक्त आणि नाम या त्रिवेणी संगमाचं नाव कथा आहे। विठाला 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 मानवाच्या कल्याणाकरता दुसरी कोणतीही साधना आहे। म्हणून संसार भयनाशिनी, संसारातलं भय समाप्त करणारे कथा म्हणजे भागवत कथा, सकल संत कथा। म्हणून सकल संत कथा आम्ही कथा ऐकावी, म्हणजे सात्विक लोकांचं काम आहे। कथा ऐकणं हे सर्वांचं काम नाही। म्हणून तुकोबारासारख्या महात्म्याने सात्विक लोकांचं वर्णन केलेलं आहे। देवाला सात्विक लोक आवडतात। कोणते लोक आहेत? जे कथा ऐकत असतात। म्हणून सात्विक लोकांचा देवाला हरिक वाटतो। गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाची। म्हणून या अखंड चिंतनात, विठ्ठलाच्या चिंतनात, म्हणून आम्ही
विठ्ठल चिंतन केलं पाहिजे, नामचिंतन आहे. म्हणून वारकऱ्याच्या मुखामध्ये श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल हा बीज मंत्र आहे. अत्यंत सोपा मंत्र आहे आणि सर्वांना घेण्यासारखा आहे. जसा घेता येईल तसा, कशा पद्धतीने, कशाही पद्धतीने घेता, जशी ज्याची ताकद आहे तशानुसार घेऊ शकता. म्हणून आपल्या आपल्या ताकदीनुसार मंत्र साधना सुद्धा सांगितलेली आहे. विठाला विठाला नाम साधना सांगत असताना नाम हे कोणाच्या संगतीत घडतं. नाम हे एकट्याला घडत नाही. नाम हे कोणाच्या तरी साह्याने घेतलं पाहिजे. नाम घेणारे पुष्कळ आहेत, मात्र नाम घेत असताना सद्गुरूच्या साह्यानं नाम घेतलेलं अधिक श्रेष्ठ ठरतं. म्हणून साधकाने एकट्याने एकांतात साधना करू नये. कदाचित साधकाला एकांत बिघडवतो, म्हणून एकांतात इंद्रिय जास्त चढवतात. म्हणून साधकाने साधना करत असताना आपल्या संताच्या, सद्गुरूच्या, सर्वश्रेष्ठ गुरुवर्यांच्या सोबत साधना केली पाहिजे. म्हणून संताच्या सोबत साधना केलेली ही परिपक्व ठरल्या जाते. म्हणून पुष्कळ मंडळी नाम घेतात, मात्र नाम घेत असताना त्यांना कुठला पाठीमागं आधार नसल्यामुळं, तो मंत्र त्यांचा गुरुमंत्र नसल्यामुळं, निगुरा मंत्र असल्यामुळं कदाचित वाया जाणार नाही, मात्र कधी कधी मार्ग अडथळा येतो. अडथळा येऊ नये म्हणून याच्याकरता साधकाने आपल्या सद्गुरूच्या सानिध्यामध्ये अगोदर आपली साधना परिपक्व करावी. म्हणून नाम हे संताच्या सानिध्यात घेतलं पाहिजे. विठाला विठाला आम्हाला संत कळणं फार गरजेचं आहे. संत नेमके कोण आहेत? कारण संत आम्हाला कळत नाहीत. सध्या महाराज पुष्कळ आहेत, संत कमी आहेत. जुनीच्या जुन्या काळामध्ये संत अधिक होते, महाराज कमी होते. म्हणून जुन्या काळात एखादा विरळा एखादा साधू आम्हाला पाहायला मिळायचा. म्हणून संताची भूमिका वेगळी आहे. संत आम्हाला संताच्या, बरं संताचं महत्त्व नाही, संताच्या काळाचं महत्त्व सांगणारा अभंग आहे. हा अभंग संताचं महत्त्वापेक्षा संत काल महात्म्य सांगतो हा अभंग. या अभंगामध्ये संताही पेक्षा संताचं काल महात्म्य अधिक श्रेष्ठ सांगितलेलं आहे. विठाला विठाला म्हणून संतांनी आपला वास्तव्य करत असताना संत महात्मा एकांतात राहतात. संत महात्मा, जुने काही संत महात्मा आश्रम साधना करण्याकरता आश्रमाची सुद्धा तयारी करायची नाही. म्हणून आमचे मुकुंदराज स्वामीने गुफेत प्रवेश करावा आणि साधना करावी. हृदये नारायण साठवावा, कुठेही चित्ताचे नसावे बंधन. हृदये नारायण साठवावा, आश्रमाची स्थान कोपी गुहा. आश्रमाला स्थान काय म्हटले, मात्र आमचं बिघडतं इथं. आमचं गंगा किनारा नाही आणि डोंगराचा किनारा नाही, नेमकं आमचा आश्रम रोडच्या किनारी. विठाला साधना ही एकांतात असली पाहिजे, मात्र ती लोकांतात साधना केल्या जाते. आमची साधना फलीभूत, लोकांतात साधना फलीभूत हे होईल की नाही सांगता येत नाही. संत महात्मा एकांत शोधता. एकांत कुठं आहे तर गंगा किनारी एकांत आहे. गंगेच्या किनारी, गंगाच्या किनारी गंगा भगवती गोदावरी असेल, भागीरथी असेल. म्हणून संत महात्म्याने, तुकोबारासारख्या महात्म्याने एकांतात साधत. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. युक्त आहार विहार करणं, दररोज तुळशीला प्रदक्षिणा घालणं. वारकरी संप्रदायामध्ये देवाला तुळशीला पाणी घालणं, नित्याने भागवत ग्रंथ वाचणे, साधूची सेवा करणे, गायीची सेवा करणे, असा जर कुणी साधक साधना करत असेल भागवताच्या नियमाने, तर पंढरीतला परमात्मा त्याच्याकरता भेटण्याकरता येतो. एवढं महात्म्य सांगितलेलं आहे भागवतामध्ये. म्हणून आम्ही पंढरीची वारी करतो, मात्र आमची दखल परमात्मा घेत नाही. म्हणून पंढरीची वारी आमची दखल घेण्यासारखी व्हावी, देवानं आमची दखल घ्यावी. म्हणून आमच्याकडे दुय्यम दर्जाची भक्ती. आम्ही वारकरी पंढरीत जातो, मात्र पंढरीतला देव आमच्याकडे पाहतही नाही. आम्ही दुय्यम दर्जाचे भक्त आहेत. आम्ही संत, ते संत श्रेष्ठ संत आहेत ज्यांनी देवाने संताची वारी केली. म्हणून आमच्याकडे देव संत वारी करतात.
प्रस्थानला सुरुवात झाली की ज्ञानोबऱ्या पंढरीतून आळंदी जातात, तिकून इकडे येतात. म्हणून आमच्याकडे संत महात्म्याला भेटण्याकरता देव स्वतः येतो. नवे नवे आषाढीच्या एकादशीला लहुळच्या महाराजाला भेटण्याकरता, कुर्मदास महाराजाला भेटण्याकरता देव संताची वारी करतो, आम्ही देवाची वारी करतो. म्हणून संत वारी आणि देववारी अशा दोन वाऱ्या आमच्याकडे सांगितलेल्या आहे. आणि संताची सेवा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. देवाची सेवा करणं म्हणजे त्यांची सेवा. कोणाची? साधूची सेवा केली की आम्हाला, म्हणून आम्ही साधूची सेवा करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही साधूच्या जवळ जाणं गरजेचं आहे. साधू कोण आहेत? तर आम्हाला साधूच्या जवळ मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष नामाने मोक्ष मिळतो, आम्ही ऐकलेलं आहे. हो, नामाची पवाडी गायल्याच्या नंतर मोक्ष आम्हाला मिळतो. तुका म्हणे गीते गाता नामी द्यावी सायुज्यता, असं तुकोबराने खडे. मात्र तोच मोक्ष आम्हाला संताला आलिंगन घातल्याच्या नंतर मिळतो. आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे, आलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता सायुज्यता जोडे, सायुज्यता जोडे, आलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा. साधूच्या जवळ सगळी तीर्थक्षेत्र एका ठिकाणी येतात. तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पै सकळ. म्हणून आमच्या इकडं पाय फार महत्वाचे. कोणाचे पाय कसे असतात बघा, पायाला साजूर पण आहे. आमच्या इकडं देवाच्या पायाला सुद्धा साजरं म्हटलेलं आहे तुकोबाराने, संताच्या पायाला सुद्धा साजरं सांगितलेलं आहे. आणि लौकिक सत्तेमध्ये कुलवधूच्या पायाला साजर म्हटलेलं आहे. म्हणून आमच्या इकडं साजर पण हे चेहऱ्याचं नसून पायाचं असलं पाहिजे. म्हणून संत पाऊले साजिरी गंगा आली आम्हावरी, जेथे पडी रजधुळी तेथे करावी अंघोळी. हो, म्हणून या ठिकाणी सेतुबंध वाराणसी अवघी तीर्थे तयापासी. सेतुबंध म्हणजे रामश ईश्वर इति रामेश्वर, जे रामेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे, अत्यंत गोड तीर्थक्षेत्र म्हणजे धाम आहे. या धामाचं महत्व साधूच्या चरणाजवळ सांगितलं. त्याच्यानंतर आमच्याकडं देवाच्या पावलाला सांगितलं. तटस्थ लक्षण करत असताना बुधवारच्या अभंगामध्ये, आज बुधवारच आहे, आनंदाद वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरी विटेवरी. आमच्याकडं तटस्थ लक्षण सांगितलेलं आहे. त्याच अभंगात परमात्म्याचं स्वरूप लक्षण सुद्धा सांगितलेलं आहे. परमात्म्याचं स्वरूप लक्षण काय? आपलं जे स्वरूप लक्षण आहे, आपण जीव आहोत आणि परमात्मा देव आहे. देवाचं स्वरूप आनंद स्वरूप, स्वतःचं स्वरूप आनंद स्वरूप आहे आणि आपलं स्वरूप सुद्धा आनंद आहे. मात्र आपण आपल्या स्वरूपात
राहत नाही. का राहत नाही? संग संसाराचा झालेला आहे. भावाचा संग असल्या कारणामुळे आपल्याला दुःखाची संगती फार बरी वाटते, म्हणून दुःखात सुख प्राप्त होऊ शकतं. मात्र सुख तरी शाश्वत आहे का? शाश्वत सुखाच्या पाठीमागे जीव धडपडत नाही. खरं मानवाचं स्वरूप आहे आनंद स्वरूप, त्याचं स्वरूप लक्षण आहे तो आनंदमग्न आहे. मात्र तो दुःखाच्या कारणामुळे लागला, पाठीमागे लागल्यामुळे त्याला तो आनंद भोगता येत नाही. तो आनंद स्वरूप आहे. म्हणून आनंद स्वरूप आणि तटस्थ लक्षण सांगित असताना पायाचं परमात्मा विटेवर उभा आहे. तो उभा असलेला परमात्मा त्या पायाला साजूरूपणे, कितीच परमात्मा साजरा आहे पहा, ज्याचे पाय साजरे, ज्याच्या पायाला कोमलता आहे. म्हणून पंढरीश परमात्म्याच्या जवळ गेल्याच्या नंतर त्याच्या पायाला हात लावल्याच्या नंतर त्या पायाला सुद्धा एवढी कोमलता आहे. खड्डा पडतो, कोणी पाडला, कसा पाडला, त्याची पूर्वकथा आपल्याला. नीची कुळीचा उंचा वंद्य होय, अशा भगवत भक्तांनी त्या ठिकाणी जवळ जाऊन आपल्या परमात्म्याचं सौंदर्य आणि कोमलत्व ज्या लक्षणाने परमात्मा ओळखला, असा सनातनी परमात्मा, तो परमात्मा आमचा आहे. म्हणून त्या परमात्म्याचं विधीने नाव घ्या असं तुकोबराचं विधी सांगतात, कर्मशास्त्र सांगतात. तुकोबराने पूर्वमीमांसा सांगितलं. पूर्वमीमांसा म्हणजे मीमांसा न्याय प्रकाश. पूर्वमीमांसा सांगितली. पूर्वमीमांसा सांगतात तुम्ही काय करा म्हटले, काय बघा, काय बोला आणि काय पहा. म्हणून अभंगात एका ठिकाणी बोलतात, बोला मा विठ्ठल, बोला मा विठ्ठल, बोला मा विठ्ठल, पहा मा विठ्ठल, सांगितल्या. अर्थसंग्रह नावाचा ग्रंथ आहे, मीमांसा प्रकरण ग्रंथ आहे. कर्मकांडामध्ये प्रवेश करण्याकरता अर्थसंग्रहामध्ये सांगत असताना मुख्य विधी, गौण विधी अशा विधी सांगितलेल्या आहेत. त्यापैकी तुकोबराने या तिन्ही विधीचा वापर केलेला आहे अर्थसंग्रहाच्या दृष्टीनं. पुढे मीमांसा न्याय व प्रकाश वगैरे त्याच्यामध्ये आणखी पुढं शास्त्राभ्यास विशेषत्वानं सांगितलेलं. मात्र असं पूर्वमीमांसा नावाचं शास्त्र तुकोबराच्या पुढं हात जोडून वाटलं. कलियुगात आम्हाला शास्त्राला कोणी ओळखणार नाही, म्हणून तुकोबरा आहे तुमच्या मुखातून आम्हाला बाहेर समाजात सांगा. म्हणून तुकोबराच्या गाथ्यामध्ये तुकोबराच्या समोर हात जोडून शास्त्र उभा टाकलेले. तुमच्या मुखातून आम्ही बाहेर पडलो तर आम्हाला शास्त्राला स्वीकारतील, नाहीतर आम्हाला कोणी डुंकून सुद्धा पाहणार नाही म्हटले. कारण शास्त्र प्राप्त करण्याकरता बुद्धी धमक लागते. अनभ्यासे विषम शास्त्र, अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यासाशिवाय शास्त्र बरं तेच प्राप्त केलं तर ते पुन्हा उपलब्ध राहण्याकरता दररोज उठून पुन्हा त्याचा अभ्यास करावा लागतो.
म्हणून ते जिवंत ठेवण्याकरता म्हणून मात्र आम्हाला हे जिवंत राहणं शक्य नाही म्हटलं. सर्वांना शास्त्र झापणार नाही. तळागाळातल्या सामान्य वारकऱ्याला सुद्धा आमचं शास्त्र कळावं म्हणून तुकोबराच्या मुखातून ते बाहेर निघतं. म्हणून बोला, काय बोला, काही बोलू नका, काहीतरी बोला, रिकाम राहू नका, रिकामा अर्धगडी राहू नका. म्हणले लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार हरिविन. येरधार करा मात्र हरिविन व्याया ना. येरधार करण्याकरता तुकोबराने मनाई केली नाही. काय ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, सर्व संत सांगतात तुम्ही या जा, काय हरकत नाही, मात्र देवाचं भजन करून येत जात जा. बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, आता देवा विन काही, आता देवा विन काही रमा, आता देवा विन काही. एकच रे केला नेम, एकच रे केला नेम. निर्पण आहे गडे. निर म्हणजे त्याच्यात काहीतरी पणा आहे. पणा म्हणजे स्वराचं तत्व आहे. आमच्या गणेश महाराजांना प्रमाण म्हटल्याच्या नंतर खरं हे गाथा भजनाचं गाव आहे. गावात इतके भजने सुंदर, स्वतः महाराज असून कथाकार असून सुद्धा कीर्तनात उभा टाकून प्रमाण म्हणतात. गोड आवाजामध्ये पोषक वातावरण याला आपण म्हणू. बोलण्याची नाही, आता देवाविन काही, काहीच बोलायचं नाही. देवाविष बोलो ऐसा बोले जेने. म्हणून हैबत बाबांनी भजन करावं आणि ज्ञानोबाराने डोलावं, संतांनी डोलावं किंवा देवाने डोलावं, अशीच आमची साधना आहे. मात्र सध्या महाराजाची साधना वेगळी सुरू झाली. लोकांनी डोलावं, बाकी कोणी डोलो की न डो. म्हणून देवाने आणि संतमान्य आणि देवमान्य आमची साधना असावी. संतमान्य साधना असावी आणि देवमान्य साधना असावी. आमच्या इकडं संत सुद्धा संतमान्य आहेत, म्हणून लोकमान्य संत वेगळे आहेत. आमच्याकडे संत वेगवेगळे संत आहेत. म्हणून तुकोबरा हे देवमान्य संत आहेत. जगाला उपदेश करत असताना असं बोला, शास्त्र सुद्धा जिथं हात जोडून उभा टाकतं. म्हणून ज्याला पूर्वमीमांसा कर्मशास्त्र ज्याला म्हणतो आपण, अत्यंत सूक्ष्म शास्त्राचा विचार तुकोबराने आपल्या अभंगात वाणीमध्ये प्रगट केला. दैनंदिन जीवनामध्ये दिनचर्यामध्ये जे आलेला अनुभव तुकोबर आहे प्रगट करतात. आणि तोच ज्यावेळेस कर्मशास्त्र अधिक झाल्याच्या नंतर तुकोबर आहे तेच भजन आम्हाला कधी कधी कर्मशास्त्र अडथळा करतं. म्हणून मज सोडवी दातारा कर्मापा सोनी दुस्तरा. मला सोड म्हटलं या कर्मशास्त्रापासून. म्हणून कर्मशास्त्र अत्यंत कठीण आहे. मी कर्मशास्त्र म्हणून आम्ही भजन करत असताना कशी भजन करावी, आमचं मन मोकळ्या मनानं आम्ही भजन करावं. म्हणून संताचं लक्षण तुकोबराने सांगत असताना, संताचं लक्षण सांगत असताना तुकोबरा एका ठिकाणी संत लक्षण सांगतात. माणसाने कसं वागावं, माणसाने माणसाशी कसं वागावं, किंवा माणूस हे अत्यंत याची गुणी संपन्न. म्हणून तुकोबराने आमच्या इकडे त्या जीवाला, पुरुषाला लक्ष्मी स्वरूप सांगितलेलं आहे.
तुकोबाराची लक्ष्मी वेगळीच आहे. म्हणून आमच्या इकडं कर्ता पुरुष आहे ना घरातला, जो घरातला कर्ता पुरुष आहे, ज्या पुरुषामुळं ज्या स्त्रीचं लक्ष्मीत्व टिकून आहे त्या पुरुषाला तुकोबाराने अभंगाच्या त्या द्वितीय चरणामध्ये लक्ष्मी ते ऐशानावी भाग्य जावे तरी त्यांनी. अशी काही माणसं असतात स्वतःच्या भाग्यानं जगतात. हो, म्हणून भाग्याचा उदय प्राप्त करण्याचा, भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. आपल्या स्वभावाच्या द्वारा गुणसंपन्नतेच्या द्वारा आपलं जीवन परिपक्व करतात आणि संताच्या चरणावर जातात. मात्र ते संत आम्हाला भेटणं फार गरजेचं आहे. म्हणून आम्हाला संत आमच्या पूर्वजाला भेटले. संत आमच्या पूर्वजाला ज्यांनी ज्यांनी माधव बाबा मुळवणकरांना पाहिलं नाही अशी बरीचशी मंडळी या ठिकाणी आली. त्यांनी पाहिलं नाही, मात्र माधव महाराज या ठिकाणी आले आणि या ठिकाणी त्यांची कर्मभूमी, त्यांनी जे काय कार्य केलं असेल त्या कार्याच्या द्वारा प्रत्येक गल्ली गल्ली बोलामध्ये फिरले आणि त्यांच्या पायाला लागलेली जी धूळ आहे, आज व्यक्त स्वरूपानं माधव बाबा नसतील, अव्यक्त स्वरूपानं परमात्मा, व्यक्त म्हणजे शरीर रूपानं या ठिकाणी नसतील, मात्र त्यांच्या चरणाला लागलेली माती आजही या ठिकाणी आहे. म्हणून आम्ही त्या चरण मातीवर लोळणं हे सुद्धा आम्हाला त्यांच्या चरणाचं दर्शन घेतलेलं आहे. म्हणून आम्ही त्यांना पाहिलं नसेल, मात्र त्यांच्या चरणाला लागलेली माती आजही विद्यमान आहे. म्हणून काल महात्म्य सांगतात, काल महात्म्य. म्हणून तुकोबाराने काळाचा काळाचा मागोवा घेतला, काळाचा पाठीमागं लागले. संताचा काळ किती श्रेष्ठ आहे. राजा परीक्षित महाराज आसनस्थ झाले. का बसले म्हटले, काय सांगू. काही मी उद्धार पावील, काही कृपा करील नाराज. मला श्राप लागला म्हटले. श्राप लागला कोणी दिला म्हटले. 8 वर्षाच्या मुलाने श्राप दिला. ब्राह्मण मुलाने श्राप दिला. ब्राह्मण मुलाने श्राप द्यावाने राजाला लागावा, ज्याचं त्रैलोक्य एक छत्री राजा, मात्र त्या राजाला एका ब्राह्मण मुलाने ऋषी मुलाने श्राप द्या. शृंगी ऋषीला श्राप द्या. डोळे उघडून पाहिलं, बाळा कोणाला श्राप दिला. अरे 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 फार वाईट केलं. पत्र लिखाण केलं आणि त्यांच्या हाती दिलं विद्यार्थ्याच्या. विद्यार्थ्यानं राजानं एका क्षणामध्ये सगळं या ठिकाणी सोडून आसनस्थ झाले. मात्र ही अवस्था कोणाची आहे, का श्राप मिळाला याच्या पाठीमागं हे भागवत शापित आहे बघा. हे कसा श्राप आहे सांगतो तुम्हाला थोडक्यात. एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. भागवतातली कथा असल्यामुळे. आणि त्या राण्याच्या द्वारात मुलगा जन्माला आला. तो अर्धाच मुलगा जन्माला आला. राजाच्या काही ते मेलेल्या मासाचा तुकडा काही कामी नाही म्हटले. सैनिकाच्या द्वारा जंगलात नेऊन फेकलं. ते दोन्ही तुकडे राक्षसाची मुलगी, तिचं नाव होतं जरा. ती जराबाई फिरत फिरत निघाली. आता ती काय ब्युटी पार्लरमध्ये जात नव्हती. हो, तिनं आपलं ते लेकरू मासाचे 2 तुकडे उचलले आणि इकडं तिकडं पाहिजे. जिवेत जिवेत शरदशतम, जिवेत जिवेत शरदशतम. तिनं एकदा 100 वर्ष जगावं आणि तू जिवंत हो. 100 वर्ष, 100 वर्ष ते लेकरू जाग झालं, तयार जिवंत झालं आणि तिला मातृत्व भाव निर्माण झाला. मातृत्व भाव निर्माण झाल्यावर ते लेकरू तिनं सांभाळलं. क्षत्रियाचा मुलगा होता आणि हळूहळू तो राक्षसीने सांभाळल्यामुळं त्याच्यामध्ये वृत्ती, राक्षसाचं दूध पिलं होतं म्हणून त्याच्यात राक्षसी वृत्ती प्रगट झाली आणि भगवान आशुतोष परमात्माचा अनन्य भक्त झाला. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. ओ वंदे पार्वती शंकरो. ओ या पार्वती शंकराचे अनन्य भक्ती. दिग्विजय झाला. ज्या दिशेला जावं त्या दिशेचं सगळं राज्य त्यानं प्राप्त करावं. दररोज एक टोपी घालीत जावं. पुन्हा ती टोपी पुन्हा दुसऱ्या कीर्तनात घालीतच नव्हतं. ते भरपूर टोप्या होत्या त्याच्याकडं. हो, ते याच्या त्याच्या टोप्याला एकूण एकाच्या टोप्या सुद्धा बदलीत नव्हतं. काही याच्या टोप्या त्याच्या घाला असं टोप्या बदलणारं नव्हतं. ते सगळ्या राजाला परास्त
केलं आणि त्या टोप्या घरी आणून ठेवल्या. नेमकं ती टोपी घातली ते लुटारू होतं. त्या राजाला परास्त करण्याकरता राजसूय नावाचा यज्ञ करण्याचं ठरवलं पांडव. आणि हे ब्राह्मण होऊन तिथे जातात. आता ब्राह्मणाच्याही खांद्याला घट्टा असतो. ब्राह्मणाचे हात आता त्या अर्जुनाचे बोट होतं बाण सोडून सोडून सोलून गेलेले होते. त्याच्या बोटाकडे पाहिलं जरासंध, हे क्षत्रिय असलं पाहिजे, हा भीमदादा असला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कानाच्या ओठावर खड्डा पडलेला होता, हा कृष्ण असला पाहिजे, हे बगुड आहे म्हटले. पलायनम यदुकुलम, हे बऱ्याच वेळेस मी याला पळून लावलंय, मात्र पुन्हा सुद्धा आलंच म्हटले. जरासंधासोबत मल्लयुद्धाची भिक्षा मागितली आणि मल्लयुद्धामध्ये त्याला भगवान श्रीकृष्णानं सांगावं तसं भीमदादानं मारावं. आता सगळी कथा लक्षात घ्या. कोणीकडचं कोणीकडे फेकलं हे लक्षात घ्या. इकडला भाग इकडं फेकला, इकडं सगळी कथा. त्याच्यानंतर तो प्राप्त झालेला जो काही दे त्याच्यापासली संपत्ती सगळी आणली आणि घरात ठेवली. राजसूय नावाचा यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये एक महात्मा जेवण्याकरता आला. त्याला काय आमंत्रण नव्हतं. महात्मा सगळे विधी निमंत्रण आमंत्रण संप्रार्थनेषु लिंग लकार हा असं व्याकरणशास्त्रात सूत्र आहे. 4000 सूत्र आहेत मूळ सिद्धांत कौमुदीमध्ये, मात्र लघु सिद्धांत कौमुदीमध्ये याचा आविर्भाव केलेला आहे व्याकरणशास्त्रामध्ये. विधी निमंत्रण आमंत्रण संप्रार्थनेषु लिंग लकार म्हणून त्या व्याकरणशास्त्राच्या नियमानं विधीने त्याला आमंत्रण आणि आमंत्रण नव्हतं ते बिना आमंत्रणाचंच एका झाडावर येऊन बसलं. त्यानं ती एक शीतभर अन्न खाल्लं आणि शीतभर अन्न खाल्ल्यावर त्याची पैगाया परी जन्मेच जन्म निवारी मरणे मृत्यू मारी आपण पैवुरे. म्हणून तू काय म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. असे काही कार्य करून गेले महात्मा की त्या महात्म्यानं एक शीतभर अन्न आणि स्वर्गात घंटा वाजवला. घन 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 आपली मंदिरातली वाजल. आपलं कार्य असं की आपल्या कार्याची कीर्ती कुठेच पसरत नाही, कारण आपलं कार्यच तसं आहे. विठाला विठाला आणि त्या पद्धतीने हे पंक्तीत फिरू लागले, हे पंक्तीत पाहू लागले. कोण महात्मा जेवला, अरे स्वर्गात घंटा वाजले. धर्मराजा पंक्ती, अरे पंक्तीत बसत नसतात म्हटले, एकटे जेवत असतात महाराज. महाराजांना कधी एकटं जेवलं नाही पाहिजे. म्हणून आमच्या प्रातस्मरणीय दादांचं मला स्मरण झालं, वैष्णवानं कधीच एकटं जेवलं नाही पाहिजे. वैष्णवानं वारकऱ्यानं कोणाला तरी घेऊन जेवलं पाहिजे. आणि जर दरवाजा लावून जेवत असेल तर चोरीचं अन्न खातो हे पाप लागतं. हे कर्मशास्त्र अत्यंत कठीण आहे. विठाला विठाला त्याला तुकोबाराचे प्रमाण आहे. चोरीचं अन्न खातो तो. म्हणून या ठिकाणी त्या महात्म्यानं आपलं हे म्हटले ते वरच बसले आणि त्या अन्नाची परतफेड. नेमकं याचा शृंगेरीचा श्राप लागावा आणि परीक्षित महाराजांना अनशन व्रत धारण करावं, बैठकीत बसावं. सभा समोर बसलेली आहे, सभेत महात्मा बसलेले आहेत. काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण. आणि अशा तळमळीनं तो महात्मा अनशन व्रत धारण करतो. तेवढ्यात लक्षात येतं, कोणाच्या लक्षात येतं, संताच्या लक्षात आलं आपण यांच्या उद्धाराकरता गेलं पाहिजे. म्हणून राजा परीक्षित महाराजाच्या उद्धाराकरता शुकदेव महात्मा वाटचाल करतात. आमच्याकडं शिष्यानं गुरुकडे जाऊ नये, गुरुने शिष्याकडे यावं. हा अधिकारी शिष्य आहे. राजा परीक्षित महाराज हे अधिकारी शिष्य होते. अधिकार तैसा दावियला मार्ग चालता आहे मग कळू येईल. चालल्याच्या नंतर आम्हाला कळून येईल की कोण जाणे कोणा घडे उपासना. म्हणून तुकोबारासारख्या महात्म्यांनी त्या अनुकरणात आमचे राजा परीक्षित महाराज त्या ठिकाणी बसतात. आणि भगवान शुकदेव जवळ येतात. जवळ आल्याच्या नंतर त्यांना हाक भू भू साधू क्षणम तिष्ठ. आणि
अशा काळामध्ये आम्हाला संत, त्या काळामध्ये राजा परीक्षित महाराजाला म्हणजे परीक्षित म्हणजे जीवाच्या उद्धाराकरता संत जवळ येणं अभंगाच्या पहिल्या धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी काळ संत भेटी, त्या काळाला सार्थकता आहे. काळ सार्थक केला त्याने. धरिला मनी विठ्ठल, विठ्ठलाला मनात धरावं. मन विठ्ठलाला धरण्याकरताच ईश्वरानं दिलेलं आहे. मन काय संसार करण्याकरता दिलेलं नाही. हो हो, मनाची व्याख्या तशी, मात्र मन मोठं खतरनाक आहे. हो, मन हे एक नाही, दोन आहेत. एक संकल्प रूपी मन आणि एक विकल्प रूपी. म्हणून दोन्हीवर विजय प्राप्त करता तो. त्याचं मन मोकळं असलं, ते संताचं मन मोकळं आहे. म्हणून मन हे प्रधान इंद्रिय, सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न असलं पाहिजे. ज्याचं मन प्रसन्न, दर्शन करा रे प्रसन्न, मन करा रे मन करा रे मन करा रे सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन, मोक्ष अथवा बंधन, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते, सुख समाधान इच्छाते. मने प्रतिमा स्थापिली, मने प्रतिमा स्थापिली, मने प्रतिमा स्थापिली, मने प्रतिमा स्थापिली, मने प्रतिमा स्थापिली,
सगळ्या सिद्धी. म्हणून आमच्या इकडं मानसिक जप आहे, मानसिक जपाच्या द्वारा सिद्धी प्राप्त होते. म्हणून मनाच्या जवळच त्याची बहीण बसलेली आहे बुद्धी. मनावर एकाग्र ताबा केला, चित्त स्थिर केलं आणि आम्ही नामस्मरण करण्याची एक ज्ञानोबराने कला सांगितली. म्हणून माणसानं बुद्धीनं भजन केलं पाहिजे. हो, जसं बुद्धिजीवी माणसं जास्त पगार उचलतात तसं ज्ञानोबरा सुद्धा म्हणतात हरी बुद्धी जपे दुर्लभ. माणसं दुर्लभ आहेत असे जे बुद्धीनं भजन करतात. मुखानं भजन करणारी पुष्कळ माणसं आहेत, मात्र मुखाच्या सोबतच त्यांनी बुद्धीनं सुद्धा. म्हणून आमच्या इकडं बुद्धी स्मरण देते. स्मरण म्हणजे बुद्धी ही ज्ञानात स्मृती ज्ञान. हो, म्हणून स्मृती ज्ञान, स्मृतीच्या द्वारा संस्कारजन्य ज्ञानम स्मृतिश्च लक्षणम तर्कशास्त्र या ठिकाणी न्यायशास्त्र सांगतं. म्हणून स्मृती ज्ञान आमच्याकडं लागतं. म्हणून बुद्धीच्या द्वारा परमात्मा. बुद्धीने देवाला कधीच विसरायचं नाही. न विसरणे म्हणजेच भजन आहे. म्हणून त्या भजनाला प्राप्त करण्याकरता अशी माणसं फार कमी आहेत. म्हणून वारकऱ्याने देवाला कधी विसरायचं नाही. हे महिनावारी आहे ना, हे न विसरण्याकरताच आहे. कारण महिन्याला 30 झाल्यावर पुन्हा विसरण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून पुन्हा पुन्हा वारीला जायचे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. ही तुम्हाला चांगला गुज सांगतो तू ज्ञानो. भगवान श्री हरी परमात्म्याने, पांडुरंग परमात्म्याने वारकऱ्याला दिलेला संदेश आहे. तुम्ही माझे या पद्धतीनं भजन करा. म्हणून या ठिकाणी संताला प्राप्त करण्याची जी साधना आमच्या राजा परीक्षित महाराजाकडे होती. परीक्षित म्हणजे जीव, त्या जीवाने ती प्राप्त केली. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. हो, पायावर मिठी मारली आणि पायावर मिठी मारण्यासारखी. हो, ती पाय फार चांगली होती. हो, कारण आमच्या इकडं त्या पायावर सुख प्राप्त आहे, दुसऱ्या पायावर सुख नाही. एक तर संताच्या पायावर सुख आहे आणि एक देवाच्या पायावर सुख आहे. दोनच ठिकाणी. म्हणून तुम्हाला जर सुखप्राप्तीची जर इच्छा असेल तर चला म्हटले. कुठे चला? दिल्लीला चला, मुंबईला चला, हैदराबादला चला, चेन्नईला चला. म्हणून आमच्या इकडं चालायचं असेल तर आळंदीला चला. हो, नामा म्हणे देवा चला तया ठाये. नामा म्हणे देवा चला तया ठाया. नामा म्हणे चला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पवर. विश्रांती घ्यावया कल्पवर. विश्रांती घ्यावया कल्पवरी. विश्रांती घ्यावया कल्पवरी. नामा म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पवरी. आम्हाला किती दिवस विश्रांती घ्यायची हे आपलं आपण ठरवायचं. उगा महिनाभर बरी का 7 दिवस सप्त्यापुरती बरी. हो, म्हणून ताकदवर साधू शोधायचा. ज्ञानोबरा हे अत्यंत ताकदवर साधू. ज्ञानप्राप्ती करता ज्ञानोबराच्या जवळ जाणं गरजेचं आहे. ज्ञानोबराच्या जवळ गेल्याच्या नंतर आम्हाला ज्ञानदेव ज्ञानदेव नुसतं ज्ञानदेव म्हणलं तरी ज्ञानच देतो देव. हो, म्हणून आमच्या इकडं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आम्हाला ज्ञानोबराने जवळ दिलेला. पदाची कोर्ण संडिता. एका पदाचा विचार. म्हणून एक तरी ओवी अनुभवावी. एक ओवी अनुभवण्याचं सांगितलं. स्वतःचं स्वरूप या ठिकाणी ज्ञानोबराने मंगलाचरणाच्या स्वरूपानं सांगितलं. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंविद्यात्मरूपा. याच्या पुढे वाचा की न वाचा म्हटले. मात्र वाचायचे असेल तर अशी वाचा, अर्थ कळून वाचा म्हटले. म्हणून सगळा शास्त्ररूपी गणपती प्रगट केला आणि 84 ओव्या ज्ञानोबराने गीतेला स्पर्श करण्याच्या अगोदर लिखाण केल्या. गीतेला स्पर्श नाही अगोदर. हो, सगळ्या शास्त्राचा गणपती. हो, म्हणून ज्ञान यासी उजूची गा. आमच्या इकडं गणपती करत असताना गृहस्थाचा गणपती हा डाव्या सोंडेचा असतो. कोणाच्या जर लग्नात गणपती 5 दिवसाचा, 3 दिवसाचा, 11 दिवसाचा
अजून काही जास्त लांबवायचं असेल तर लांबवू शकता. म्हणून जे गणपती आहे ते डाव्या सोंड्याचा, गृहस्थी माणसाचा गणपती डाव्या सोंडेचा आणि ज्ञानी महात्म्यांचा गणपती ज्ञानियाची उजूची गा उजव्या सोंड्याचा गणपती ज्ञानोबराने आम्हाला सांगितला. म्हणून ही जी ज्ञानेश्वरी आहे ही साक्षात सरस्वती आहे आमच्या जनाबाई सांगतात. म्हणून सरस्वतीचं मंदिर का ज्ञानेश्वरीकडे आलो मी, कारण माझ्या गुरुवर्याने श्री संत अण्णासाहेब महाराज ठाकूरबुवा यांनी माधव बाबा महाराज मुळवणकराची मला कथा सांगितलेली. आता त्यांनी सांगितली ती फार योग्य आहे. पंढरीची वारी बाबा करत असत आणि पंढरीची वारी करत असताना त्यांना ज्ञानेश्वरी फार आवडायची. किती आवडायची? त्यांनी ज्ञानेश्वरी आपल्या हृदयाला लावायची, सतत हृदयाला लावायची, सतत. एवढी ज्ञानेश्वरीवर प्रेम करायचं. काही लोकांना ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, मात्र ज्ञानेश्वरी पाहत सुद्धा नाहीत. हो हो, ज्ञानेश्वरी घरात आहे, मात्र ज्ञानेश्वरी शिक्षण झालेलं आहे, ग्रॅज्युएट वगैरे खूप शिकलेले आहेत, मात्र ज्ञानेश्वरी मात्र वाचा वाटत नाही. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी मुंबई, पंढरी पहावी. म्हणून आमच्या इकडं ज्ञानेश्वरी वाचावी. ज्याला वाचता येते त्याने ज्ञानेश्वरी वाचावी. हो, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. हो, वाचण्याकरताच आहे ज्ञानेश्वरी. कुणी वाचावी? कुणी वाचावी? ज्याला वाचता येत नाही. म्हणून आमच्या इकडं दुहेरी पारायणाची पद्धत आहे. हो, महाराज दुहेरी पारायण करायचे. हो, म्हणून समाधी लागते असं स्वरात ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरी कशी वाचावी? भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी. भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा परिहारी दयावरी, कृपा करील हारी कशी वाचावी? तर भाव धरून वाचावी. म्हणून जीव असावा परमार्थावरण भाव असावा. हो, म्हणून आमच्या इकडं भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, माधव बाबा मुळवणकरावर ज्ञानेश्वरीची कृपा झाली, सरस्वतीची कृपा आहे. हो, महाराजांनी सांगितलं माधव बाबा ज्ञानेश्वर. मात्र योगायोगाचा त्यांच्यासोबत असणारे वारकरी, त्या वारकऱ्याच्या पिशवीत ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी योगायुक्ती. ट्रेन मागं पुढं होत असताना तितक्यात ती त्या डब्यात बसली पुढच्या, आणि मागच्या डब्यात ज्ञानेश्वरी. माझी माऊली कुठे म्हणून माधवबाबा रडू लागली. हे ज्ञानेश्वर आपण रडतो का? पोरगा हरवलं म्हणून रडतो, पोरगी हरवली म्हणून रडतो. हो, बायको कुणीकडे तरी पंढरपुरात गेली, चंद्रभागेत हरवली म्हणून रडतील माणसं. हो, बायको करता रडायला हरकत. माऊलीत ज्ञानेश्वरी हरपली म्हणून माणसं कधी रडणार नाहीत. हो, संत महात्मा ग्रंथावर एवढं प्रेम करतात. ग्रंथ हा विठ्ठल आहे. आमच्याकडे ठाकूरवाच्या परंपरेत ग्रंथ हाच विठ्ठल आहे. म्हणून या उद्याच्याला बुवासाहेब महाराजांच्या पुण्यतिथीला ग्रंथाचंच स्वरूप विठ्ठलाला देतात.
विठ्ठलाची प्रतिमा उभी करतात, मुकुटा फेटा छानपैकी ग्रंथपोथ्यालाच सुंदर वेश धारण करतात. म्हणून आमच्याकडं माधव बाबा रडू लागले. माधव बाबावर ज्ञानेश्वरीची कृपा झाली. हो, माधवबाबाची. म्हणून अग्निरूपानं परमात्मा त्यांच्या जवळ असतो. म्हणून आजही अशा मुख्य संताच्या सानिध्यामध्ये देव कधी कोणापला कशा पद्धतीने प्राप्त करता येईल हे सांगता येत नाही. माधवबाबानं श्रद्धेनं परमात्मा प्राप्त केला आणि परमार्थाविषयी संदेह राहिला नाही. हो, म्हणून संदेह करणारी मंडळी आहे. संदेह करणारी मंडळी आमच्या इकडं 22 उपसर्ग आहेत व्याकरणशास्त्रामध्ये. 22 उपसर्गापैकी तुकोबराने उपसर्गाला जवळ म्हणजे व्याकरणशास्त्राला, व्याकरणशास्त्र सुद्धा हात जोडून तुकोबराच्या समोर आलं. एक अभंग तुमच्या लक्षात आणून देतो. हरि ओम तत्सद उदात्त अनुदात्त प्रचुर रहित पांडुरंग. हे अनुदात्त उदात्त हे आपल्याला स्वरित अनुस्वरित अनुनासिक अनुनासिक हे जे स्वरभेद आहेत, हे स्वरभेद व्याकरणशास्त्र तुकोबराच्या समोर हात जोडून. म्हणून तुकोबराने एका अभंगात व्याकरणशास्त्राला सुद्धा सन्मान दिला. जसा न्याय पूर्वमीमांसाला सन्मान दिला तसं व्याकरणशास्त्राला या अभंगामध्ये सुद्धा थोडासा व्याकरणशास्त्राला प्राधान्य दिलं. म्हणून संदेह असा शब्द आहे ना, तिथं सम उपसर्ग आहे. प्र परा निस निर दुस दुर वी आंग आधी आपी अशी 22 उपसर्ग आहेत. उपसर्ग पुष्कळ आहेत, मात्र त्यापैकी जे मुख्य उपसर्ग आहेत ते मुख्य उपसर्ग त्यापैकी माणसाला परमार्थ करत असताना आपण मोक्ष अवस्थेला प्राप्त करू की न करू देहसंबंधाने कधी संशय होऊ नये असं तुकोबराचं मत आहे. म्हणून तुकोबराने द्वितीय चरणात संदेहाच्या सुटल्या गाठी, 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 संदेहाच्या सुटल्या गाठी. सुटल्या गाठी झालो सुटल्या शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ. आता मात्र या ठिकाणी कुठले संशय राहिला नाही. शियंते चास्य कर्माने तस्मिन् दृष्टे परावरे. हो हो, सगळ्या हृदयातल्या ज्या गाठी आहेत या सगळ्या समाप्त झाल्या. क्षीयंते भेद्यंते हृदयग्रंथी छिद्यंते सर्व संशय. हे जे काय क्षीयंते चास्य कर्मानी तस्मिन् दृष्टे परावरे. या ठिकाणी ती काही समाप्त झाले. मग कुठलाही संशय राहिला नाही. आता परमार्थ करत असताना देहतादात्म्याविषयी असली मोक्ष प्राप्त साधना आता शीतलता प्राप्त झाली. शीतलता प्राप्त होणं फार गरजेचं आहे. थंडावा परमार्थाचा गारवा गारवा प्राप्त व्हावा आणि गारव्याला प्राप्त झालेले मोक्षाला प्राप्त झालेले संत या उत्तरा प्रसादी या संदेहाच्या सुटल्या गाठी झालू पोटी शीतल. शीतल हे शीतल नाव शीतलन गरम असावं अजून नाही बरं काय. नाव शीतल तसंच शीतल असावं. हो, कोणाचं नाव शीतल असतं ना.
अहो शीतलताई कशा असाव्या? अहो गरम नसाव्या शीतलताई. शीतलताई शीतलच असाव्या. म्हणून शीतपेय आपल्याला जिथं कुठं पाहायला मिळतं ना, या दिवसात शीतपेय पाहायला मिळतं. म्हणून नावाप्रमाणे शीतलता म्हणजे वारकऱ्यापाशी थंडावा असावा, वारकरी हा शांत असावा, वारकरी हा गंभीर असावा, वारकरी हा धीर असावा. संत महात्म्यांची सर्व लक्षणं या ठिकाणी शीतल या शब्दात दडलेली आहेत. हो शीतल असली पाहिजे. आता मागच्या जन्मात या ठिकाणी मागच्या पूर्वजन्मामध्ये जन्माला आल्याच्या नंतर पूर्व आश्रमात मागे काय केलं याच्याशी काही घेणं ना. मात्र पुढे त्याच्यानंतर पुढचा अवस्था जी फार गरजेची आहे. म्हणून वारकऱ्याच्या जीवनामध्ये वारकऱ्याच्या सानिध्यात आल्याच्या नंतर हो त्या ठिकाणी त्याच्या गळ्यात तुळशीची माळ प्राप्त झाली की पूर्वजीवन काय याच्याशी काही घेणं देणं नाही. त्याला प्रसाद मात्र संत रूपानं प्राप्त होतो. हो अभंगाच्या तृतीय चरणाचा भवानीचा झाला तारा परमात्मा तारणार आहे. आम्ही असं ऐकतो भव नदीचा झाला तारा. हो तारणारा परमात्मा आहे. या उत्तरा प्रसादे प्रसाद उत्तर प्रसाद आम्हाला प्राप्त व्हावा. उत्तर जीवन आमचं चांगलं असावं. उत्तर पूर्वजन्माचं काही घेणं देणं नाही आम्हाला. साधूच्या सानिध्यात आल्याच्या नंतर तिथून पुढचं जीवन आमचं चांगलं कल्याणास्पद आहे. आता आम्हाला कुठला संशय नाही. साधूच्या सानिध्यात आम्ही प्राप्त झालो. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. टाळी टाळी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरि विठ्ठल श्री कामदेव
जगद्गुरु तुकाराम विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार संदेखाच्या सुटल्या गाठी झालू पोटी शीतळ भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादी. या ठिकाणी सगळ्या गाठी समाप्त झाल्या. कुठला संशय राहिला नाही. आम्ही परमार्थ करत असताना आम्हाला संशय वाटू नये. संशयात्मक परमार्थ करू नये. आम्ही साधना करत असताना विश्वासानं साधना केली पाहिजे. नाही तर परमार्थ करत असताना आमचं कसं होईल ही भीती वाटू नये. म्हणून साधूच्या सानिध्यामध्ये भगवत भक्ती करत असताना आम्हाला कधी भीती वाटली नाही. तुकोबारासारख्या महात्म्याने आपलं जीवन सांगत असताना तुकोबारा स्वतः म्हणतात, मी साधूच्या सानिध्यात साधना केली. पुढे गाती त्याचा पाठीमागं मी भजन म्हणाला पुढे पुढे कधी केलं नाही म्हटले. पुढे गाती त्याचा धरिती द्रुपद धरिती किंवा धरावे द्रुपद. आपलं चित्त अंतःकरण शुद्ध केलं आणि त्या पाठीमागं भगवत भजन साधना केली. साधूच्या सानिध्यामध्ये राहिले आणि साधूच्या सानिध्यामध्ये राहत असताना आपलं जीवन परमार्थ क्षेत्रात परिपूर्ण केलं. भगवत प्राप्ती करता तुकोबारासारख्या महात्म्यांनी वेगवेगळी ठिकाणं शोधली. तुकोबारासारख्या महात्म्यांनी संसारामध्ये सर्वत्र कोपला पाटील गावीचे हे लोक. कारण सामान्य माणसाचं नाव लौकिक होऊ लागलं की गावातल्या लोकांना बरं वाटत नाही. ही आजची कथा नाही, त्या काळातली कथा आहे. तुकोबाराचं जीवनचरित्र आहे. तुकोबारासारख्या महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये कधी शिकायत नाही केली. मार्ग बदलले म्हणून तुकोबाराने शिकायत नाही केली. परमार्थ क्षेत्रामध्ये परिपूर्ण म्हणून जागा बदलली. जागा काय बदलली म्हणून वारकऱ्याने कधी कधी भामचंद्रा डोंगर चढला पाहिजे. म्हणून तुकोबाराच्या भूमीकडे जरी पाहिलं तरी वैराग्य निर्माण होईल. त्याग वेगळा आणि वैराग्य वेगळं. आमच्याकडं डिग्र्या पुष्कळ प्राप्त होतात. वैराग्य मूर्ती, त्याग मूर्ती. म्हणून या आमच्या इकडं त्याग हे जीवनातलं त्या भूमीकडं पाहिलं तरी अंतःकरणात वैराग्य निर्माण होतं. प्रेम प्राप्त करायचं असेल तर आम्हाला नामदेव महाराजाच्या पायरीचं दर्शन घेतलं की प्रेम निर्माण होतं. शांती पाहिजे असेल तर नाथांच्या जवळ जा. आम्हाला वैराग्य पाहिजे असेल तर तुकोबाराच्या जवळ जा. आणि आम्हाला जर ज्ञान पाहिजे असेल तर ज्ञानोबाराच्या जवळ जा. या सर्व संतांच्या सानिध्यामध्ये देव आहे. तो साक्षात परमात्मा भगवान शंकर. जिथे संत आणि देव एकत्रित अशी पीठ आहेत वारकऱ्यांची, 4 पीठ. पैठण, आळंदी, पंढरपूर म्हणून प्रत्येक ठिकाणी परमात्मा या ठिकाणी विराजमान आहे. म्हणून तुकोबाराने शोध घेतला. भामचंद्र डोंगराच्या पायथ्याला जवळ गेले आणि जवळ गेल्याच्या नंतर प्रसंगावधानाने तुकोबाराला लक्षात आलं. तुकोबाराने आपल्या गुरुला नमस्कार केला. गुरुच्या ध्यानात नाही. निरपण्याच्या मारुतीच्या काय ध्यानात आहे तुकोबारा कोण आहे. पायाला हात लावला भगवान महारुद्रांच्या आणि 2दा शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. मला सोपे मार्ग सांगा, कोणती कोणती मार्ग आहेत. म्हणून तुकोबाराने मागच्या जन्माची आठवण करून दिली. हे पहिलं जे शरण आहे ना, मी अंगद होतो म्हटले आणि तुम्ही महारुद्र परमात्मा होतात. तुमच्या गुरुला तुम्हाला सुद्धा उड्डाण करता येत ना, अशा उड्या पहिल्यापासून आम्ही वारकरी मारत आलोत म्हटले. म्हणून हे उड्या मारायचं जे शिकलोत हे आमच्या महारुद्र परमात्मा. म्हणून तुकोबाराच्या गुरुचं दर्शन घेतं तुकोबाराने. आणि मला भामचंद्र या जन्मातलं जे शरण आहे ते या मला भक्ती करण्याकरता 13 दिवस भामचंद्राच्या सानिध्यात निश्चक्र साधना केली आणि साक्षात परमात्मा प्रगट झाले. आणि ते सोमवारच्या अभंगात अभंग गेला. मात्र या ठिकाणी भगवान पांडुरंगाला पाहून तुकोबाराने तुम्ही विश्वनाथ दीनरंग कमी अनाथ. ज्या विश्वनाथ परमात्म्याला पांडुरंग परमात्म्यानं आपल्या डोक्यावर घेतलं तो परमात्मा विश्वनाथ म्हणजे विश्वंभर परमात्मा विठ्ठलाला. कारण तुकोबारा एक निष्ठ भक्त होते. तुकोबाराने आपली निष्ठा विठ्ठलाच्या अतिरिक्त कुठेही प्रगट केली नाही. म्हणून तुकोबारा तुम्ही विश्वनाथ दीनरंग कमी अनाथ कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी. म्हणून या ठिकाणी प्रगट करणारी साधना या ठिकाणी सांगतात तुकोबारासारख्या महात्म्याने आपल्या साधनेनं परमात्म्याला प्राप्त करून घेत. भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसाद.
या उत्तर रूपाने मला प्रसाद प्राप्त झाला. मात्र या ठिकाणी आमच्या इकडं शास्त्र नियमाच्या दृष्टीने हा अभंग मंगलाचरणाचा आहे आणि मंगल हे पहिल्या दिवशी असतं. म्हणले मंगल मधात असतं का? हो म्हटले मधात सुद्धा असतो. मंगलादिनी मंगल मध्यानी मंगल अंतानी च शास्त्रानी. शास्त्र या ठिकाणी 3 प्रकारचं शास्त्रानं मंगल झालं. आपल्या इकडं आशीर्वादात्मक वगैरे वगैरे प्राकृत सुद्धा सांगितलेलं आहे. पण संस्कृत पाणिनी महर्षी या ठिकाणी आपल्या भाष्यात लिहितात. म्हणून ज्ञानोबाराने सुद्धा मध्यमंगल केलेलं आहे आणि याच अभंगातला शब्द वापरलेला आहे. 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानोबाराय मंगलाचरण करतात. काही आवश्यकता नाही. मात्र आपल्या गुरुच्या चरणाजवळ गेल्याच्या नंतर गुरुच्या चरणाला आपल्या हृदयात धारण करण्याकरता आता हृदय हे आपुले चौफाळुनी या भले वरे बैसवू पाहुले श्री गुरूंची. त्या परमात्म्याचं स्मरण. आता हा शब्द हा आता नसून ब्रह्मदेवाने या ठिकाणी सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण केल्याच्या नंतर ब्रह्मदेवाच्या मुखातून पहिल्यांदा 2 शब्द निघाले. कोणते कोणते? कुठं जेवायला बसू? पहिल्यांदा 2 शब्द निघाले. त्याच्यातला एक शब्द सांगितला निरपणकराने ओम. त्याच्या अगोदरही एक शब्द निर्माण झाला ब्रह्मदेवाच्या मुखातून अथ अथ ओम. ओंकार शब्दश्च द्वावेतो ब्रह्मणपुरा कंठम वित्वा विनिर्यातो तस्मात् मांगलिक उभव. उभव म्हणजे हे 2 उभय द्विवचने ना. उभव उभा उभव उभाहा असा शब्द त्या ठिकाणी. जसं राम रामो रामाहा असा व्याकरणात त्या ठिकाणी चालतो. परस्मय पद आत्मनी पद वगैरे. तसं या ठिकाणी उभव ब्रह्मदेवाच्या मुखातून पहिल्यांदा हे 2 शब्द निघाले. आता त्या थकारला तकार कसं झालं? हे कसं झालं म्हटले? स्वराची एकीकडे झाले आणि बेसुरी एकीकडे झाली म्हटले. एका आपल्या आपल्या वर्गातली माणसं होते. आपलं आपले म्हणजे आपले आपले कसे ज्याचं स्थान जे आहे त्याच्या त्याच्या लाईनीत त थ द ध हे जे काही एका लाईन क ख ग घ हे अक्षर समान नाही. अल्पाक्षर संदिग्धम सारवद विश्वतो मुखम. म्हणून या ठिकाणी व्याकरणशास्त्राचा विचार करत असताना तकार झाला थकारला त झालं. कारण आपल्या वर्गातला मुलगा आहे. आपल्या ठिकाणी आपलं स्थान रच म्हणून रचे 3 गती आहेत. जशा रच्या अचो दृष्ट्वा आदो याती हालस्य उपरी गच्छती. अच आज जर पुढे असेल अच म्हणजे काय? अ इ उ ए ओ औच हे 9 स्वर म्हणजे स्वर म्हणजे या ठिकाणी व्यंजन आणि असं स्वराचं एक ठिकाणी व्याकरणशास्त्राचा नियम सांगितला आणि व्याकरणशास्त्राच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी सांगत असताना म्हणू लागले जे थ आहे ना म्हटले ते थ त्याला त केलं. काय करावं म्हटले आता विलाज नाही. हे त्याच्यापेक्षा बरं आहे म्हटले. कोणापेक्षा? थपेक्षा हे त बरं आहे. म्हणून तिथं त आणि जसं तिथं घाय प्रत्यय केला राम हा शब्द रमू क्रीडायाम धातूपासून रमंते योगिनो यस्मिनीति राम हा तसं या ठिकाणी घाय प्रत्यय करून आता हा शब्द निर्माण केला. आता हा जसं तिथं मंगलाचरण करत असताना अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे मंगल आता तुका म्हणे मंगल आता तुका म्हणे मंगल आता तुका म्हणे मंगल आता तुका म्हणे मंगल आता
झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ संध्याच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी झालं पोटी शीतळ संध्याच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी. हो, मंगल स्वरूपाचा दाता. आमच्या इकडं देवाला मंगल असं म्हणतात, मात्र या अभंगामध्ये संताला मंगल म्हटलेलं आहे. हो हो, ज्ञानेश्वर मंगळ मुनी सेवा करी दासी जनी. मौनात मुनी, कोणालाच बोलायचं नाही ठरवलं. हे का शोभतं का दादा तुम्हाला? तुम्ही जर बोलले नाही तर ज्ञानेश्वरी निरपण्यात कोण वाचील? म्हणून तुम्ही बोला. मुनी मुनी हो सर्वार्थ साधनम. हो, मौनम सर्वार्थ साधनम. काही माणसं बोलतच नाहीत, मात्र काही बोलण्याला किंमत असली पाहिजे. वाणीत तशी ताकद होती. ज्ञानोबराने बोलावं. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. सदेह सच्चिदानंद का न होती. म्हणून आमच्या इकडं सच्चिदानंद होण्याकरता, आपलं पद प्राप्त करण्याकरता संताच्या जवळ गेलं पाहिजे. आमच्या इकडं दातात संत सुद्धा आहेत, देवदाता आहेत. म्हणून हा अभंग आपण 5व्या दिवसातला आहे. संत दाता सुद्धा असतात. म्हणून मागणी पर प्रकरणाकडे प्रकरण सुरू करून सोडून देऊ आपण. मागणी पर इथून पुढे प्रकरण सुरू होईल. हो, म्हणून मागणी आहे संताकडं आणि देवाकडं मागितलं पाहिजे. आमच्या इकडं देण्यासारखे फक्त संत आहेत आणि देव आहेत. हो, याच्या अतिरिक्त दुसरं कोणी नाही. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. जे काही योग्य आहे श्री संत बुवासाहेब महाराजांचे हे समग्र वाक्पुष्प भगवान श्री संत माधवबाबा मोळवरकर यांच्या चरणावर हे वाक्पुष्प समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली